आपण हे केलेलं आहे तिथं पोलचं, त्या साईडला घेते मी आणि तिथून मी इथं खून केली बघा. आता इथून मी कशी घेते बघा, इथून मी 5 ठेवते, 5 घेतलं बघा इथून आणि ही गळ्याला आकार देते असा आणि हा आपण इथून असा ही झाली बघा कटोरी इथून एवढी. तुम्हाला मी कटिंग करून दाखवते, नंतर मग तुम्ही हे करा. आणि शिवताना मी सांगते तुम्हाला गळा किती ठेवायचा किती नाही, कटोरीला कसा आकार द्यायचा शिवताना मी सांगते. हे बघा ही आणि हे असं डाच, जेवढा डाच नॉर्मल इथनं घेताना तेवढी कटोरी छान बसते ह्याची. ही झाला बघा पुढील भाग, ही झाला पुढचा भाग, ही मी इथं काढून ठेवते. आता आपला पाठीमागचा भाग, पाठीमागचा भाग मी ह्याच्यातच काढलेला आहे, तर कसा काढायचा ते तुम्हाला दाखवलेला आहे मी. आता मी फक्त गळा कसा पाठीमागचा घेते ती बघा. आता आपला गळा कसा होता, आपला गळा हे होता गळा पाठीमागचा गळा 4 होता, तर मी 4.5 घेते. त्यांना जास्त गळा नको आहे तर मी 5 ठेवते बघा पाठीमागचा. आणि इथून 3 ठेवायचा आणि इथून 2, इथून खालून 3 ठेवायचा आणि इथून 2. आणि मग त्याला ना असा आकार दिला ना पाठीमागचा गळा छान बसतो. आणि असा आकार दिला ना गळ्याला छान पसरट पाठीमागचा गळा बघा बसतो. आता आपलं कंबर घेर होती ना 35, आपली कमर होती 35, तर 35चा आपण 4था भाग घेऊया. 35.5 कंबर घेर होती तर त्याचा आपण 4था भाग घेऊया. आपल्याला हे पाठीमागचं हे करायचं तर किती झाले 4थ्या भागात, 35च्या निम्मा आपलं झालं बघा 17 35 17.5, 17.5चा 4था भाग, 17.5चा अर्धा भाग 9.25 झाला. तर 9.25 आपलं हिथं येते. तर आपण डाससाठी पाठीमागचा डास घ्यायसाठी 1 इंच घ्यायचं, 9.25 घ्यायचं आणि शिलाई मायासाठी 1.5 इंच घ्यायचं. तर इथं आलं बघा. तर बाकीचं आपण कसं क्रॉस काढायचा, हा क्रॉस काढला तरच ब्लाऊज छान बसते बरं का. हा पाठीमागचा क्रॉस काढला तरच ब्लाऊज छान बसतात, पाठीमागून उचलत नाहीत. तर आता हे उरलेलं कापड आपण कटिंग करून टाकूया. तर हा झाला बघा पाठीमागचा भाग आला का. तर ह्याचे डाच पण आपण